राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसतोय। मुंबईसह ठाणे, नाशिकमधल्या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झाली आहे। ढोल ताशांचा गजर सुरू आहे आणि त्यावर तरुणाई आपल्याला थिरकताना दिसत आहे। तर आपण ही 5 दृश्य पाहतोय। डोंबिवली, ठाणे, नागपूर, नाशिक आणि गिरगावमधली ही दृश्य आहेत। लेझिम पथक असेल, ढोल पथक असेल किंवा तलवारबाजी असेल, युद्ध कौशल्य दाखवणारी पथकं असतील, ती या शोभायात्रेमध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत। तर ठाण्यामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या शोभायात्रेला सुरुवात झालेली होती। शोभायात्रा आणि त्याचा उत्साह हा आता सध्या शिगेला पोहोचलेला आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये अनेक जण नटून थटून या तरुणी सध्या आपल्याला इथे सहभागी झालेले दिसत आहेत। पुरुष सुद्धा आपल्याला दिसत आहेत, पुरुष सुद्धा मागे नाहीये। पारंपरिक वेशभूषेमध्ये पुरुष मंडळी सुद्धा या शोभायात्रांमधून सहभागी झालेले आहेत। घरोघरी गुढ्या उभारल्या जात आहेत आणि त्याचेही दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। शोभायात्रांच्या निमित्तानं रस्तोरस्ती रांगोळ्यांचा सडा सुद्धा आपल्याला दिसत आहे। तर त्याचबरोबर नागपूरमध्ये वारकऱ्यांनी भजन सुद्धा केलेलं आहे आणि ते शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। तर दाक्षिणात्य वादन सुद्धा आपल्याला दिसतंय। तर आता आपण थेट गिरगावला जाणार आहोत। गिरगावमध्ये आमच्या प्रतिनिधी रुबीना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुबीना, सध्या शोभायात्रांमुळे उत्साह शिगेला पोहोचलेला आहे, चैतन्याचं वातावरण आहे आणि गिरगाव म्हटलं तर पारंपरिक पोशाख, वेशभूषा आणि बुलेटवरच्या तरुणी सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत। काय सध्या तुम्हाला त्या दृश्यांमध्ये दिसतंय? अगदी श्वेता, आपण जर पाहिलं तर मोठा उत्साह सध्या इथं गिरगावात पाहायला मिळतो। सगळ्यात आधी तर 24 तासच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा हिंदू वर्षाला खूप शुभेच्छा। आणि इथे दृश्य जर तू पाहत असशील श्वेता, तर मोठ्या प्रमाणात तरुणाई थिरकताना पाहायला मिळते। ढोल ताशांचा गजर इथं झालेला आहे आणि आनंदाचं वातावरण सगळ्या सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं। पारंपरिक अशी वेशभूषा करून तरुणी इथं आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। तर दमदार ढोलपथकांचं वादन सुरू आहे, पौराणिक देखावे सादर करण्यात आले, विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी सजणारी ही मिरवणूक खरं तर दरवर्षीप्रमाणेच मुंबईकरांसाठी खास ठरलेली आहे। नऊवारी साडी नेसलेल्या महिला, फेटे बांधलेले पुरुष महिला आणि जोशात वादन करणारं ढोल पथक यांच्या उपस्थितीनं संपूर्ण परिसर खरं तर रंगसंगीत आणि उत्साहानं दुमदुमून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर रंगीबिरंगी खरं तर आपला महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केलाय, पारंपरिक अशी वेशभूषा करून छोटे छोटे चिमुकले सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि पारंपरिक देखावे सुद्धा इथे करण्यात आलेले आहेत। खरं तर वेगवेगळ्या बाल्कनीमधून सुद्धा आपण जर पाहिलं तर गिरगावकर हा सगळ्या शोभायात्रेचा आनंद घेत आहे। झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी खास आपण घर बसल्या ही दृश्य दाखवतोय। नेहमीप्रमाणेच ही गिरगावची शोभायात्रा सुद्धा आज खास ठरलेली आहे। हे पौराणिक देखावे आपण सध्या दाखवतोय। निश्चित नऊवारी साडी नेसलेल्या अगदी तरुणी ज्या आहेत त्या बुलेट राणी बनून ज्या आहेत आपल्याला या शोभायात्रेत पाहायला मिळत आहेत। श्वेता, अगदी रुबीना, या शोभायात्रेमध्ये सहभागी होता यावं यासाठी अनेक तरुणी आणि महिला या वर्षभरापासून या शोभायात्रेची वाट पाहत असतात आणि यासाठी अगदी काही दिवसांपासून, महिन्यांपासून त्यांची ही तयारी सुरू असते आणि त्यामुळे आजचा हा अखेरचा दिवस हा आलेला आहे। पहिला दिवस आहे आणि शोभायात्रा निघालेली आहे आणि याचाच उत्साह सुद्धा आपल्याला दिसतोय। तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण डोंबिवलीमध्ये जाणार आहोत।